नमस्कार मंडळी. रोज रोज नाश्त्याला काय करायचं हा एक प्रश्नच असतो. मग आज मी घरातील डाळीपासून काहीतरी नवीन पदार्थ करण्याचं ठरवलं. तर त्यासाठी इथे अर्धी वाटी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ अर्धी वाटी सालीसकट 4 तास ही डाळ भिजत घातलेल्या होत्या. दोन्हीही डाळी एकत्रच भिजायला घातलेल्या आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेते आणि बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत. तर आता तसे तर घरातील मंडळी डाळ खात नाहीत, तर अशा प्रकारे चटपटीत नाश्ता करून द्यायचा. त्यातमध्ये 5-6 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, चमचाभर जिरं आणि कोथिंबीर घातली. आता इथे पाणी न टाकता बारीक करायचं आहे. गरज वाटल्यास अर्धा चमचा भाजीचा तुम्ही इथे पाणी टाकू शकता. तर बघा, आता जास्त बारीकसुद्धा मी हे केलेलं नाही. थोडं जाडसर, म्हणजे यामध्ये डाळीचे कण राहिलेले आहेत. असंच आपल्याला हे जाडं ठेवायचं आहे, थोडं किंचितसं. जास्तही बारीक नाही करायचं. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक कापून कांदा घालणार आहोत. तर इथे आपण ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे, तर भाज्यासुद्धा इथे वापरू शकता. आता कांदा तर कापून झालेला आहे. हा कांदाही आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता आपण इथे एक पालकाची जुडी घेतलेली आहे. तर पालकसुद्धा मुलं तसा पालक खात नाहीत, तर अशा प्रकारे तुम्ही चटपटीत पदार्थामध्ये टाकून दिला तर ते अगदी आरामात खातात. तर ही पालक जुडी छान बारीक कापून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. तो सुरुवातीला पूर्ण याची साल काढून घेते आणि नंतर हा खिसणीवर मी खिसून घेते. आणि हा खिसून घेतलेला बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. बटाटा खिसल्यानंतर हा स्वच्छ धुवून घेते आणि नंतर यामध्ये हा घालणार आहे बटाटा. तर बटाटासुद्धा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये घालणार आहे हा बटाट्याचा खिस. आता काही आपण कोरडे मसाले घालूया. तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर आपण जिरं घालणार आहोत आणि यातलंच थोडं जिरं चटणीसाठी मी ठेवलेलं आहे. तसंच इथे हळद घालणार आहोत आणि अर्धा चमचा एवढा आपण धनापूड यामध्ये घालणार आहोत. बाकी इथे जास्त आपण काही वापरणार नाही, फक्त अर्धा चमचा एवढा गरम मसाला. तर आता टाकलेलं सर्व साहित्य हाताने एकजीव आपल्याला करायचं आहे. आणि आपल्याला याला जास्त वेळ आता ठेवायचं नाही, कारण डाळी आपण इथे वापरल्या आहेत. मीठ आणि कांद्याला पाणी सुटल्यामुळे हे पातळ होऊ शकतं. तर हातावर बघा, याचा असा गोळा घ्यायचा आणि याचे छान वळे थापून आपल्याला घ्यायचे आहेत. तर अगदी हातावरच हे वडे तयार केले जातात. तर बघा, मी इथे तुम्हाला दाखवतच आहे. जास्त जाडही हे आपल्याला गोळे तयार, म्हणजे मोठे गोळे नाही घ्यायचे, त्यामुळे हे जे आपण वडे तयार करणार आहोत हे सुद्धा मोठे तयार होतील. आता एक एक हातावर करत जायचा आणि गरम तेलामध्ये सोडत जायचा. तर आता इथे हा वडा तयार झालेला आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर यामध्ये हा वडा आपण टाकून घेणार आहोत. असेच मी म्हणजे वडे एक एक करत जाईल आणि तळून घेत जाईल. इथे बाइंडिंगसाठी आपण काहीच वापरलेलं नाही. चणा डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ काहीच नाही. तरीही वडे अजिबातही तेलात सुटल्या जात नाहीत किंवा तेलकटही होत नाहीत. तर हे वडे छान मंद आचेवर, म्हणजेच कमी आचेवर आपल्याला छान सोनेरी रंग दोन्ही बाजूंनी येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अगदी चटपटीत असा हा संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी नाश्ता तयार होतो. फक्त डाळी आधी भिजत घालून ठेवल्या तर अगदी वेळेवर सुद्धा हा होतो. आता थोडीशी चटणीसुद्धा यासोबत करूया. तर 2 टमाटे इथं मी कापून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, 1 आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकून ही छान अशी बारीक करून घेतलेली आहे. यामध्येही अर्धा कप एवढं पाणी टाकलं तरीही चालेल. आता चटणी एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. छान बारीक करायची ही चटणी. तर आता तुम्ही दह्याबरोबर सुद्धा हे तयार केलेले वडे खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हीसुद्धा हे चटपटीत असे वडे नक्की तयार करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.